आषाढी एकादशीला आज मी तुम्हाला नवीन काहीतरी करून दाखवणार आहे. इथे साबुदाण्याचे फ्राईड करून दाखवणार आहे. नेहमीच आपण साबुदाण्याचा उसळ खातो, पण आज नवीन पद्धतीची रेसिपी. चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो हलक्या हाताने थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड होऊ द्यायचं. नंतरच आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे. आणि 1 वाटीच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे कमी जास्त घेतले तरी चालेल आणि त्यालासुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. कमी आचेवरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे, म्हणजे शेंगदाणे छान भाजल्या जातात. आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यालासुद्धा थंड करायला ठेवायचं आहे. साबुदाणा आपला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि बारीक असा करून घ्यायचा आहे. बारीक झाल्यानंतर मग काय करायचं, गाळणीने आपल्याला गाळून टाकायचं आहे. त्याचप्रमाणे शेंगदाणे थोडेसे जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याच पॉटमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक करून घ्यायच्या आहे. आता इथे बटाटे घेतलेले आहे. बटाटे मी उकळून घेतलेले आहे आणि 4 बटाटे घेतलेले आहे. 4 बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. नंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला बटाटे किसून टाकायचे आहे, उकळलेले बटाटे, आणि नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मीठ टाकायचं आपल्याला, मीठ चवीनुसार टाकू शकता, आणि मिरचीचा बारीक ठेचासुद्धा टाकायचा आहे. थोडंसं त्यामध्ये तुम्ही जिरं टाकू शकता, परंतु मी इथे जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि किंचित साखर टाकायची. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. सगळं जिन्नस आपलं टाकून झाल्यानंतर त्याला पूर्ण मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर अगदी थोड्याशा पाण्याने आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. लागत असेल तरच त्यामध्ये पाणी टाकायचं. तर इथे आपला मस्त गोळा झालेला आहे. छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्याला लाटून घ्यायचं आणि किनाऱ्यावरचे मी कापून टाकणार आहे आणि त्याचे आपल्याला लांब असे फ्राईड करून घ्यायचे आहे. तुम्ही वेगळा आकारसुद्धा करू शकता, परंतु मी इथे छोटे छोटे आणि लांब असे काढलेले आहे. तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे. टाकल्याबरोबर आपल्याला पलटून घ्यायचे नाही आहे. जर तुम्ही लगेच जर पलटवाल ना तर मग ते तुटतात, आणि चांगली एक साईड होऊ द्यायची, नंतर आपल्याला पलटायचे आहे. थोडेसे लालसरच होऊ द्यायचे, तरच छान कुरकुरीत आणि सुंदर लागतात खायला. बघा असे मी काढून घेतलेले आहे आणि जे काही होते ते परत मी अजून तळून घेणार आहे. आता हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. अतिशय कुरकुरीत असे हे साबुदाणा फ्राईड झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा. उपासाला आपण नेहमी साबुदाण्याचे वडे करतो, पण नवीन काहीतरी करून बघा. खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा आवडेल आणि घरच्यांनासुद्धा आवडेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.